डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला, नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा। आज आपण संघाशी सिद्धार्थाचा संघर्ष कशा पद्धतीने चालला, देशत्यागाची सिद्धार्थाने कशा पद्धतीने तयारी केली याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत। शाक्य संघामध्ये सिद्धार्थाने प्रवेश कशा पद्धतीने केला याबद्दल देखील आपण ऐकणार आहोत। काल आपण काय काय पाहिलं सांगा, आपण काल काय काय पाहिलं? काल आपण असं पाहिलं, सिद्धार्थाचे महामंत्र्याला उत्तर आणि महामंत्र्याची समजूत सिद्धार्थाला, असं आपण पाहिलं। आणखी काय पाहिलं? स्वप्न पाहिलं नाही ना? पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना, राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश, महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत व राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर प्रत्युत्तर। आज आपण बघणार आहोत शाक्य संघात प्रवेश। शाक्यांचा एक संघ होता। वयाची 20 वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे। सिद्धार्थ गौतमाला 20 वर्षे पूर्ण झाली होती। संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास तो योग्य असे वय होते। शाक्य संघामध्ये प्रवेश करण्यासाठीचं वय किती होतं? 20 वर्ष। 20 वर्षाचा झाल्यानंतर त्याला शाक्य संघामध्ये प्रवेश मिळायचा। शाक्य संघामध्ये प्रवेश कुणालाही मिळायचा, त्याने 20 वर्ष कंप्लीट केलेलं असलं पाहिजे। बरोबर आहे की नाही? आता जर कोणाला अग्निवीर व्हायचं असेल तर किती वय पाहिजे? किती प्लस पाहिजे? 17 प्लस पाहिजे, 18 प्लस पाहिजे, 24च्या आतमध्ये पाहिजे, तेव्हा तो अग्निवीर होतो। बरोबर आहे की नाही? परत 5-10 वर्ष जे 25-35 पर्यंत तो आर्मीमध्ये नोकरी करतो आणि नंतर लवकरच रिटायर होतो। जसा हा कालावधी त्या काळामध्ये शाक्य सभासद होण्यासाठी 20 वर्षाचा होता, त्याच पद्धतीने आज देखील तसाच तो क्रायटेरिया आपल्या आर्मी, पोलीस इत्यादी मध्ये लागू होतो। शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला काय म्हणायचे? संथागार असे म्हणायचे। संथागार म्हणजे काय? बरं, आता मी वाचत असताना जे तुम्हाला शब्द असे समजले नाही त्या शब्दाला अशी काय करायची? अंडरलाईन करायची। जे शब्द तुम्हाला समजला नाही त्याला आपण अंडरलाईन करायची, जेणेकरून मग तुम्हाला तो नंतर विचारता येईल। आता कदाचित मी माझं पटापट वाचून घेईल, परंतु तुम्हाला शब्द अडत असेल किंवा अडचण असेल तर समजला नसेल, तो गोंधळ तुमचा होईल, तुमची गोची होईल, तुम्हाला समजणार नाही। म्हणून जो शब्द तुम्हाला समजणार नाही त्याला तुम्ही अंडरलाईन करायची, टिकमार्क करायची, नंतर विचारायचे। शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला संथागार म्हणायचे। ते कपिलवस्तू नगरात होते। शाक्यांच्या सभाही ह्या संथागारात होत असत। संथागार म्हणजे त्या काळातलं एक कॅपिटल हाऊस। संथागार म्हणजे ज्याप्रमाणे आजच्या परिस्थितीला जर अनुसरून सांगायचं झालं तर आज आपलं हिवाळी अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशन असेल, कुठं होतं?
कुठं होतं? विधान भवनात होतं, बरोबर आहे. यदा कदाचित नागपूरला होतं, नाहीतर मुंबईला होतं. मंत्रालय सगळ्याला माहिती आहे. मंत्रालय कशासाठी असतं? मंत्री लोकांसाठी. मग ते MLA असेल ते देखील असतात. MLA म्हणजे आमदार. एखादे MP असेल, मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणजे खासदार, ते देखील त्या ठिकाणी येतात. खरं तर खासदार हे पार्लिमेंटमध्ये असतात, परंतु त्यांची ज्या ठिकाणी सभा होते, आमदारांची ज्या ठिकाणी नित्य नियमाने मीटिंग, सभा, एखादं बिल पास करायचंय, प्रस्ताव पास करायचंय, त्याची पूर्वतयारी, पूर्वोत्तर तयारी करण्यासाठी जे त्यांचं ठिकाण आहे त्याला आपण मंत्रालय म्हणतो, विधान भवन म्हणतो. तसंच शाक्य लोक देखील ज्या ज्या ठिकाणी एकत्र व्हायचे, जेव्हा जेव्हा शाक्यांवर एखादं अतिप्रसंग यायचा, संकट यायचं, तर त्यांना देखील फ्युचर प्लॅनिंग करण्यासाठी ते एकत्र यायचे. आणि एकत्र कोणत्या ठिकाणी यायचे? संथागारामध्ये यायचे. म्हणून संथागाराला संथागार असं म्हणतात, कारण की आजही बऱ्याच श्रीलंकेच्या ठिकाणी संथागाराची व्यवस्था आहे. औरंगाबादच्या धम्माचलला जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी देखील संथागार तुम्हाला पाहायला मिळेल. संथागार म्हणजे मीटिंग हाऊस, बरोबर आहे. जसं PMO म्हणजे काय? प्राईम मिनिस्टर ऑफिस. जसं व्हाईट हाऊस कोणाचा बंगला आहे? कोणाचा बंगला आहे? अमेरिकेच्या राष्ट्रपतीचा बंगला आहे. तर त्याच पद्धतीनं त्या काळामध्ये जे शाक्यांचे सभासद होते तर त्यांची मीटिंग संथागारामध्ये व्हायची. आणि ते संथागार, शाक्यांची राजधानी कोणती आहे? कपिलवस्तूमध्ये शाक्यांच्या राजधानीमध्ये हे संथागार होतं. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलाविण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली. बघा, शब्दाकडे लक्ष असू द्या, थोडासा आवाज वाढवा. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलाविण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला. संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टींनी या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे. म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवतो. माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. बघा किती डेमोक्रॅटिक पद्धत आहे, शासन पद्धत आहे, लोकतंत्र पद्धत आहे, लोकशाही पद्धत आहे. हुकुमशाही आहे का? नाही. शाक्यांची सभा बोलावली. कुणी बोलावली? शुद्धोधनाने, पुरोहिताने. शुद्धोधन काय म्हणतो पुरोहिताला? पुरोहित म्हणजे कोण? पुरोहित म्हणजे ब्राह्मण. पुरोहित म्हणजे एखादा शिक्षा देणारा, दीक्षा देणारा, भिक्षा मागणारा, त्याला आपण पुरोहित म्हणतो, त्याला आपण ब्राह्मण म्हणतो, तो म्हणजे पुरोहित. तर शुद्धोधन पुरोहिताकडे जातो आणि म्हणतो की अहो माझा मुलगा 20 वर्षाचा झाला, आता त्याला तुम्ही शाक्य संघाची दीक्षा द्या. अहो माझा मुलगा 6-7 वर्षाचा झाला. बायको म्हणते जशी, अहो 6-7 मुलगा वर्षाचा झाला, त्याला तुम्ही लवकर शाळेत टाका.
असं कोण म्हणतं कोणाला? पत्नी म्हणते नवऱ्याला, कोणासाठी? मुलासाठी. तसंच शुद्धोधन म्हणतो पुरोहिताला की अहो माझा मुलगा 20 वर्षाचा झाला, त्याला शाक्य संघाची दीक्षा आपल्याला द्यायची आहे. मग काय करायला पाहिजे? मग पुरोहित आणि सिद्धोधन दोघे मिळून या ठिकाणी शाक्यांच्या कपिल वस्तूच्या संथाघरामध्ये सभा घेतात आणि काय म्हणतात? सिद्धार्थाला देखील समोर बसवतात आणि तो पुरोहित काय म्हणतो? शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेल्या सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे, म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवतो. अशी माझी प्रार्थना आहे. या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. पुरोहित म्हणतो की हा सिद्धार्थ आता 20 वर्षाचा झालेला आहे आणि याला आपण शाक्य संघाची दीक्षा दिली पाहिजे. तर याला शाक्य संघाची दीक्षा देताना कोणाचा विरोध आहे का? कोणाचं समर्थन आहे आणि कोणाचा विरोध आहे? जसं आता सगळ्याच ठिकाणी एखाद्या संस्था निर्माण करत असताना अध्यक्ष असतात, सचिव असतात, कोषाध्यक्ष असतात, उपाध्यक्ष, सहसचिव, मग सदस्य 8, 10, 12, 15. तर त्याच पद्धतीने यांच्या देखील कामामध्ये तसा कोणाचाही व्यत्यय होऊ नये म्हणून पुरोहिताची जिम्मेदारी होती की आम्ही यांना अध्यक्ष करत आहोत, आम्ही यांना सचिव करत आहोत, आम्ही यांना कोषाध्यक्ष करत आहोत. कोणाचं काही मत वेगळं आहे का? कोणाचं दुमत आहे का? 2/3 किंवा 1/4 मतदान जर झालं तर त्याला आपण जसं अध्यक्ष सचिव पदावर नेमणूक करतो तसंच पुरोहिताने देखील कोणाचा विरोध आहे का, कोणाचं समर्थन आहे का हे बघितलं आणि अशा पद्धतीने या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्याने आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणी उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा तिसऱ्यांदा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तिसऱ्या वेळी देखील कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करण्यात येत नव्हते. समजलं? नाही समजलं ना? आता समजा. अश्विन पौर्णिमेला पडगण आईचे भोजनदान आहे. ज्यांचा विरोध आहे त्यांनी बोला, ज्यांचा विरोध नाही त्यांनी बोलू नका. मग परत दुसऱ्यांदा म्हणलो मी, पडगण आईचा, परत दुसऱ्यांदा, परत तिसऱ्यांदा पडगण आईचा येत्या अश्विन पौर्णिमेला भोजनदान आहे. ज्यांचा विरोध आहे त्यांनी बोला. कोणीच बोललं नाही. म्हणजे या पद्धतीनं 3 वेळेस विचारल्या जायचं आणि 3 वेळेस जर कोणी बोललंच नाही, कोणी जर विरोध केलाच नाही तर अशा पद्धतीनं शेवटचं भोजन पडगण आईला दिलं जायचं. परंतु आता या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला हे समजून घ्यायचं होतं की येत्या अश्विन पौर्णिमेला सर्व सामुदायिक आपण भोजनदान करणार आहोत. तो आपण वेगळा विषय आहे. हा आपला महत्वाचा विषय आहे की त्यांनी देखील राजपुरोहिताने विचारलं की आता हा सिद्धार्थ आपल्या संघामध्ये येत आहे, कोणाचा विरोध आहे का? सिद्धार्थ आपल्या संघामध्ये येत आहे, कोणाचा विरोध आहे का? सिद्धार्थ आपल्या संघाची दीक्षा घेत आहे, कोणाचा विरोध आहे का? कोणी विरोध केला का? नाही. मग त्या सिद्धार्थाची दीक्षा झाली का नाही? आणि अशा पद्धतीने त्या
सिद्धार्थ शुद्धोधन गौतमाची शाक्य संघाचा सभासद म्हणून दीक्षा झाली. आता बघा पुढे काय काय होतं आणि शाक्य संघाचा सदस्य सभासद झाल्यानंतर त्याला कोणते विनय, नियम, नीती, अटी वगैरे पाळाव्या लागतात. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. तिसऱ्यांदा देखील कोणी बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते. जसं मी आता सांगितलं 3 वेळेस त्याला आपण ठराव म्हणतो. काय म्हणतो की आम्ही या विहारामध्ये असं करू इच्छितो, असं करू इच्छितो, असं करू इच्छितो. कोणाचा विरोध आहे का? 3 वेळेस विचारल्यावर कोणीच विरोध दर्शवला नाही. अशा पद्धतीनं कायदा तो पास झाला, बिल ते पास झालं. असं त्या काळामध्ये प्रजातंत्र असल्यामुळे, लोकतंत्र, लोकशाही असल्यामुळे असं विचारपूस सगळ्यांच्या राय घेऊनच कोणतंही काम केलं जायचं. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो शाक्य संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. तदनंतर शाक्याचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस का? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला. पुरोहिताने विचारले पुन्हा, प्रथम तुला मी शाक्यांच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ते सांगतो असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला. बघा आता कर्तव्य नीट ध्यान धरून ऐका. तो संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तन मन धन पूर्वक केले पाहिजे. संघाच्या सभामधून तो कधी गैरहजर राहता कामा नये. कोणत्याही शाक्यांच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भ्याड न बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजेस. आणि तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये. परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाचा सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकतो याबद्दल मी सांगतो. तू बलात्कार केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाही. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाही. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाही. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर गुन्हा सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला आभारी आहे, कृतज्ञ आहे. मी त्या नियमाचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो. अशा पद्धतीने तो आता कोणत्या संघामध्ये आला होता? शाक्य संघामध्ये आला होता. शाक्य संघामध्ये काही प्रमुख अटी होत्या. कोणत्या अटी होत्या? की तुला शाक्य संघाचा सभासद जर व्हायचे असेल तर या तुला अटी मान्य कराव्या लागतील. काय करावे लागेल? तू शाक्य संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तनमन धनपूर्वक केले पाहिजे. आपला हा जो शाक्य वंश आहे, शाक्य संघ आहे, त्याचं तन मन धन लावून तुला संरक्षण करावं लागेल. कोलीय वंशाचं, कोलीय संघाचं तुला संरक्षण करायचं नाही. कोणत्या? शाक्य संघाचं तन्मानपूर्वक तुला संरक्षण करावं लागेल. दुसरं, तू या सभासदांतून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. जसं अध्यक्ष, सचिव वगैरे सगळ्यांच्या मिटिंगा होतात आणि मिटिंग झाल्यानंतर
जर कोणी गैरहजर राहिलं तर त्याला 3 गैरहजर मीटिंग राहिल्यानंतर तो ऑटोमॅटिक त्या संस्थेतून बाद होतो. एखादा सभासद, एखादा अधिकारी, पदाधिकारी जर 3 मीटिंग गैरहजर असेल तर त्याची पदावनती होते, तो संस्थेतून निरस्त होतो. बरोबर आहे का? त्याच पद्धतीनं संघाच्या कोणत्याही मीटिंगला तो गैरहजर राहू नको. तिसरी गोष्ट काय सांगतो पुरोहित? कोणत्याही शाक्यांच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भ्याड न बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजे. कोणी एखादा शाक्य चुकला असेल, हुकला असेल, काही जरी झालं असेल तर तू बोललं पाहिजे, उघडपणे बोललं पाहिजे, बिनविरोध बोललं पाहिजे, कोणाची भीती न बाळगता बोललं पाहिजे. कोणी तुला बोलेल, कोणी तुला मारील, कोणी तुला हाणेल म्हणून तू बोलायचं नाही असं नाही. जे तुझ्या मनाला वाटतं, मनसोक्त तू बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट काय? तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराध असशील तर तू ते तसे खरे खरे सांगितले पाहिजे. काय 4 गोष्टी सांगितल्या? शाक्य संघाचं तुला तन मन धनपूर्वक संरक्षण करावं लागेल. आणि जेव्हा जेव्हा शाक्य संघाची मीटिंग होईल तेव्हा तुला अवश्य उपस्थित राहावं लागेल. शाक्य संघाबद्दल कधीही वाईट बोलता कामा नये. कोणी तुला नावं ठेवील, निंदा करेल किंवा कोणी तुला तुच्छ लेखील किंवा काहीही बोलेल, परंतु मात्र लज्जित होता कामा नये. बरोबर आहे की नाही? आता देखील बरेच असे उपासक असतात, एखादा चांगला जर काम करत असेल त्याला 4 लोक नाव ठेवतात, आणि 4 लोक जर चांगले काम करत असेल त्याला 8 लोक नाव ठेवतात. 8 लोक जर चांगले काम करत असेल त्याला 800 लोक नाव ठेवतात. अशा भारताची रीत आहे. आपली रीत कशी आहे? खेकड्याची रीत आहे. स्वतः चांगलं काम करायचं नाही, दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही. आपण स्वतःही माघारी यायचं आणि स्वतःसोबत दुसऱ्यालाही माघारी आणायचं. मी पुढे जात नाही आणि तू पुढे जाऊ नको, मी इथंच. ह्या 4 गोष्टी शाक्य संघाचं तन्मन धनपूर्वक तू संरक्षण केलं पाहिजे. कोणत्याही मीटिंगला तू गैरहजर राहू नको. जर शाक्याचे काही दोष असतील तर ते तू बोलून दाखव, आणि तू देखील असा दोष करू नको किंवा कोणी जर तुझ्यावर दोष केला किंवा दोषारोप ठेवला तर तू रागावून जाऊ नको. आणखी पुढे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. या गोष्टी तुला तर पालन करावेच लागतील, परंतु आता पुढील जर गोष्टी जर तू पालन केल्या नाहीस तर तुला शाक्य संघातून रिजेक्ट केल्या जाईल, तुला अपात्र घोषित केल्या जाईल. कोणत्या 4 गोष्टी आहेत ते सांगा. एक जण एक वाचा. हा, एक वाचा. ते नाही, खालचं. हो, खालच्या 4 गोष्टी ज्यामुळे सिद्धार्थ अपात्र होईल. हा, दुसरी गोष्ट. हा, तिसरी गोष्ट. हा, चौथी गोष्ट. हा, यातून आपल्याला काय दिसून येते? यामध्ये कोणतं शील दिसते तुम्हाला? कोणतं शील दिसतं? कोणतं शील दिसतं? पंचशील दिसतं. तो पुरोहित काय म्हणतो? तू आता शाक्य संघाचा सभासद झाला, पण आता या जर 4 गोष्टी केल्या तर तू शाक्य संघाचा कायमचा सभासद राहू शकणार नाही.
त्याच पद्धतीनं भंतेजीसाठी देखील हे लागू आहे. जर भंतेजीने या गोष्टी पालन केल्या म्हणजे यापासून जर दूर राहिले तर भंतेजी, आणि या गोष्टी जर खंडित केल्या तर भंतेजी नाही. त्या कोणत्या गोष्टी आहेत? हे बघ सिद्धार्था, जर तू बलात्कार केला तर तो संघाचा सभासद राहू शकणार नाही. म्हणजे यामध्ये कोणतं शील दिसतं तुम्हाला? कोणतं आहे? कोणतं शील आहे? कामी सुविचार आहे. कोणतं शील आहे? कोणतं शील आहे? अहो कामी सुविचारच आहे ना. म्हणा सगळ्यांनी एकदाच मिळून. कामे सुमिच्छाचारा वेरमणी. हा, आता दुसरी गोष्ट काय? तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाही. हे पण पंचशील आहे. पंचशिलातलं कोणतं शील आहे? व्हेरी गुड, वा. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाही. पानातिपाता, कोण्याही प्राण्याची हिंसा करणार नाही, हिंसा करू देणार नाही, आणि जो करत असेल मी त्याचं समर्थन करणार नाही. या दुसऱ्या गोष्टीमध्ये दुसऱ्या संघाच्या सभासदत्वाच्या ज्या 4 अटी आहेत त्यापैकी जी दुसरी अट आहे, तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहणार नाही, यामध्ये पानातिपाता हे शील दिसून येतं. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. बरेच जणांना पानातिपाता म्हणताच येत. एक आजीबाई म्हणे मला पानातिपाता येत नाही. मग म्हटलं मी काय करू? म्हटलं म्हणा तुम्हाला कसं येतं. त्या म्हणे पाण्यात पाटा. अवघडच आहे म्हणलं. एका दुसऱ्या खेड्यागावात मी गेलो, तिथं पण त्यांना ते म्हणता आलं नाही. तिथं ते म्हणे पाण्यात पाहता वेरमणी. म्हणजे सगळा शिलाचा बाजार झाला. शिलाचा बाजार झाला. किंवा शील जर व्यवस्थित घेता येत नसेल, म्हणता येत नसेल, तर पालन करायची फार दूरची गोष्ट आहे. हा, तिसरी गोष्ट, तिसरं जे सभासदत्वाची तिसरी अट आहे ते काय सांगते? तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाही. यामध्ये कोणतं शील प्रकट होतं? अदिन्नदाना वेरमणी. म्हणजे मी चोरी करणार नाही. म्हणा ना, मी चोरी करणार. मी चोरी करणार. अरे पूर्ण म्हणा ना. मी चोरी करणार नाही. चोरी केल्याशिवाय मला जमणार. मी चोरी करणार नाही, चोरी करू देणार नाही, आणि जो चोरी करत असेल मी त्याचं समर्थन देखील करणार नाही. ते साऊंड घ्या आपला ब्लूटूथ वाला. हा, तर चौथी अट काय सांगते? वाचा. खोटी साक्ष देणे काय, खोटं बोलणे काय, कटू बोलणे काय, कठोर बोलणे काय, चुगल्या करणं काय, म्हणजे खोटी साक्षीच आहे. म्हणजे कोणत्या शिला अंतर्गत येतं? 5 आपल्या 5 शिलापैकी सांगा. मुसावादा. म्हणजे
मुसावादा वेरमणी हल 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 थोडंसं आणखी कमी करा. हल हे माईक थ्रू आपला लांब जातो का आवाज? सगळीकडे जातो. हा, चौथी अट काय सांगते? तू खोटी साक्ष दिल्यास तुझ्यावर गुन्हा सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाही. म्हणजे तू जर खोटं बोलला, खोटं काय काय बोलू शकतो माणूस? आता सभासद भरपूर असतात, मग एखाद्या सभासदाबद्दल एखादा दुश्मन होतच राहतो. आता दुश्मनाला कसं डोळ्यावर आणायचं? मग खोटी साक्ष द्या, खोटे पुरावे द्या, खोटं बोला, खोटं नाटक, खोटं बोल पण रेटून बोल, असं करायचं. एखाद्याने हिंसा नाही केली तरी त्याने हिंसा केली सांगायचं. एखाद्याने चोरी नाही केली तरी चोरी केली असं सांगायचं. एखाद्या तुझ्या मित्राने, मित्र सदस्याने, सभासदाने जर खून केला नाही तरी तू खून केला असं सांगायला लागला, म्हणजे तू खोटी साक्ष द्यायला लागला, म्हणजे तू खोटं बोलायला लागला, तर तू संघाचा सभासद राहणार नाही. 4 अटी तुला वरच्या ज्या आहेत त्या पालन कराव्या लागतील आणि 4 अटी ज्या खालच्या आहेत त्या तुला मात्र यापासून दूर राहावं लागेल. अशा पद्धतीने आपल्या सिद्धार्थाची शाक्य संघामध्ये सभासदत्व म्हणून दीक्षा पार पडते. तर दुसरा मुद्दा पुढे, संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्षे लोटली. बघा, कितव्या वर्षी सभासदत्वाची दीक्षा झाली? 20व्या वर्षी. पहिलेच वाक्य काय आहे 14व्या चॅप्टरचं? सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्षे लोटली. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात देखील घालत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा आरंभ कसा झाला? या दुःखांतिकेचा आरंभ असा झाला, शाक्यांच्या राज्यांच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोन्हीही आपापल्या शेताकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणे व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीत होत होती. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्षे झाली. त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकांत नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोली यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलाविले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. बघा काय म्हणतो सेनापती, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या अतिक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली, पण यापुढे हे होऊ देणार नाही. यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबले पाहिजे आणि हे थांबवण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हा होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोला. अशा पद्धतीने सिद्धार्थ हा वाढत होता. 16व्या वर्षी सिद्धार्थाचं वय वर्षे, यशोधरा देखील 16वी असताना 16 वर्षाची असताना तिचं देखील लग्न झालं.
दोघांचा संसार देखील पुढे पुढे जात राहिला. अशा पद्धतीने 20 वर्षाचा सिद्धार्थ असताना तो वेद वेदांगी इतर धर्मग्रंथ आध्यात्मिक ध्यान धारणा सर्व गोष्टी शिकत होता. बघता बघता शिकत शिकत वयाचा तो 28व्या वर्षापर्यंत पोहोचला. शाक्य संघाची दीक्षा त्याने 20व्या वर्षी घेतली आणि 20व्या वर्षी घेऊन नंतर 8 वर्षे पूर्ण झाली. 8 वर्षानंतर एक नवीन वाद उफाळला, नवीन वाद जन्माला आला. कोणता वाद? शाक्य आणि कोली यांच्या मध्ये वाद. कशामुळे वाद होता? कशामुळे होता? रोहिणी नदीच्या पाण्यामुळं. आणि आनंदनगर मध्ये कशामुळे वाद होता? चावीमुळं. राईट, बरोबर आहे का? रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलियांनी कधी घ्यावे, किती घ्यावे, कसे घ्यावे, नेहमी भांडणं व्हायचे. आता या ठिकाणी काय वर्णन आलेलं आहे? सेनापती उठून उभा राहतो आणि म्हणतो, शाक्यांना कोलियांनी मारलं म्हणून शाक्यांना माघार घ्यावी लागली. आपल्या लोकांवर म्हणजे शाक्य लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात शाक्य लोकांना माघार घ्यावी लागली. हे एकदा नाही, दोनदा नाही, 2-3 वेळेस झालं. म्हणजे याचा अर्थ आपण असा देखील समजून घेऊ शकतो की त्या काळामध्ये शाक्य राज्य शाक्य लोकांपेक्षा मजबूत लोक कोणते होते? कोली लोक होते. आणि म्हणून 1-2-3 वेळेस शाक्यांना माघार घ्यावी लागली. आता सेनापतीला वाटलं की 3-4 वेळेस झालं, बरंच झालं, आता आपण युद्ध केलं पाहिजे. युद्धाशिवाय पर्याय नाही. जान जाए पर रोहिणी न जाए. जीव गेला तरी चालेल पण संघर्ष करायचा पाण्यासाठी. भेटलंच पाहिजे, भेटत कसं नाही. बघा, शाक्य संघाचं अधिवेशन बोलावलं आणि सेनापती जो आहे तो लोकांना काय म्हणतो? आपल्या लोकांवर 4 वेळेस शाक्य कोलियांनी हल्ला केला, आपण त्यामध्ये माघार घेतली. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृती यापूर्वी अनेक वेळा, 4 वेळेस नाही, अनेक वेळा घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली, परंतु आता नंतर होऊ द्यायचं नाही. हे आता कुठंतरी थांबलं पाहिजे. मग आता हा जर आपल्याला प्रश्न निकाली लावायचा असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे युद्ध. सिद्धार्थ म्हणतात का? नाही, त्या काळातला सेनापती म्हणतो. आता आपल्याला काही झाले तरी, भले आपला जीव गेला तरी आपल्याला आता पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. संघर्ष के बिना जीत होती नाही. कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावाच लागतो. बाबासाहेबाला देखील पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. 1927 कशासाठी? चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी बाबासाहेबांनी फार मोठा लढा दिला. म्हणून आज आपल्याला पाणी प्यायला मिळालं. जर त्या काळामध्ये जर संघर्ष झाला नसता तर आज आपले हाल हे बेहाल असते. म्हणून बाबासाहेबांचे आपण आपल्या चमड्याचे बुट चप्पल जरी आपण त्यांना घातले तरी आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. आता सेनापती उठून बोलायला लागतो की 4-5 अनेक वेळेस कोलियांनी आक्रमण केले, आता आपण युद्धच केले पाहिजे. आता मला सांगा, युद्ध करायचंय, युद्ध पुकारलं. आता युद्ध पुकारल्यानंतर कोणाकोणाचा विरोध आहे? तुमचा विरोध आहे का? तुमचं समर्थन आहे? त्यांनी बोला. आता पुढे काय होतं बघा. सिद्धार्थ काय बोलतो? सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला, म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील जो दुसऱ्याची हत्या
करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. आज जर तुम्ही एखाद्याची हिंसा कराल तर उद्या तुमची देखील हिंसा होईल. आज जर तुम्ही एखाद्याची चोरी कराल तर उद्या तुमची घरफोडी होईल. आज जर तुम्ही एखाद्यासोबत खोटं बोलाल तर उद्या तुम्हाला प्रत्युत्तर मिळेल. आज जर तुम्ही एखाद्याला ईट फेकून मारली तर तिकडून काय येईल? दगड येईल. ईट का जवाब हम. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीनं सिद्धार्थ सांगू लागला, बघा बाबा मला काही आता युद्धामध्ये रस नाही. युद्ध करून काय प्रश्न सुटतो का? युद्ध केल्याने प्रश्न सुटत नाही. उलट एक युद्ध केल्याने दुसरं युद्ध जन्माला येतं. बघा दुसरं महायुद्ध कशामुळे झालं? पहिलं महायुद्ध 1914 ते 18 झालं, त्याच्यामुळं 1939 ते 45 दुसरं महायुद्ध लढलं गेलं. 1939, 42, 45 जे युद्ध आहे द्वितीय महायुद्ध, याचे बीज कुठंतरी कोणत्या तरी दुसऱ्या तिसऱ्या सुपर पॉवर किंवा सोव्हिएत रशिया, अमेरिका किंवा युरोपियन कंट्री यांच्यामध्ये देखील खतखत आहे. त्यामध्ये आजही खतखत जर्मनीमध्ये आहे. त्यांना देखील असं वाटतं की तृतीय महायुद्ध कधी ना कधी ज्यावेळेस झालं त्यावेळेस मी सर्व देशाला बेचिरा करू शकतो. जे एका युद्धाची बीज ही दुसऱ्या युद्धामध्ये रोवली जातात. आज जर युद्ध झालं म्हणजे युद्ध संपलं असं नाही, तर त्या युद्धातून दुसरं देखील युद्ध जन्माला येतं. बरोबर आहे? घरामध्ये आता छोटे छोटे वाद होतात. भावा भावा बहिणीचा, सासू सुनाचा, जावा नंदा भाऊजायाचा छोटे छोटे वाद होत राहतात. 1 दिवस 2 दिवस 5 महिने 6 वर्ष सगळेजण सहन करतात, ऐकत राहतात. परंतु कधी ना कधीतरी वाद उफाळून निघतो. कधी ना कधी ते उकरून काढल्याच जातात. लगे 5 वर्षापूर्वीची गोष्ट काढतात. मला त्या काळात तू असंच का म्हणली, असंच का माझ्यासोबत वागली. नवरा देखील म्हणतो, बायको देखील म्हणते. आणि अशा पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टीमुळे मोठे मोठे कांड होतात. चिंधीतून चिरकुट होत. राईचा पहाड पर्वत केला जातो. छोट्या छोट्या गोष्टीला मोठं स्वरूप दिलं जातं. आता सिद्धार्थ काय म्हणतो की त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातात. दुसऱ्याची हत्या करतो त्याला कोणीतरी हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला दुसरा कोणीतरी जिंकणारा भेटतो. म्हणजे यातून काय सांगायचं होतं की जर तुम्ही आज कोलियांची हत्या केली, हिंसा केली, तर उद्या कोलिय तुमची हत्या करतील. जर तुम्ही आज शाक्य लोकांनी कोलियाला जिंकलं तर उद्या कोलिय देखील तुम्हाला जिंकतील. किंवा आज शाक्यांनी कोलियाला जिंकलं म्हणजे शाक्य विजेता झाला. म्हणजे कधी ना कधी भविष्यामध्ये शाक्याला देखील कोणीतरी जिंकणार असेलच. आणि आपण पहिलेच पाहिलेले, शाक्याला कोणी जिंकलं? कौशल राजाने. बघा त्या काळामध्ये प्रांतभेद व्हायचा, प्रांतवाद व्हायचा, इम्पेरियलिझम व्हायचा, साम्राज्यवाद व्हायचा. की ज्या राजाचं मोठं भव्य दिव्य राज्य असायचं तो महान राजा. आणि महान राजे 2च होते 16 जनपदापैकी, 16 महाजनपदापैकी. एक म्हणजे कौशल होता ज्याचा राजा प्रसेनजित, आणि दुसरा म्हणजे मगध होता. मगध राज्य होते ज्याचा राजा म्हणजे बिंबिसार. ज्याप्रमाणे कौशल राजा प्रसेनजिताने शाक्य राज्य खाऊन टाकलं, तर तसंच एक उदाहरण सिद्धार्थ काय देतो, आज जर आपण कोलियाला जिंकलं तर उद्या शाक्याला देखील कोणी ना कोणीतरी जिंकणारा भेटेल. सिद्धार्थ पुढे म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते.
प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी करा. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होतं. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले. तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपली होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी सुचवतो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी. कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावे. 5 जण भांडण मिटवण्याचं काम करतात. त्याला आजच्या भाषेमध्ये काय म्हणतात? पंच म्हणतात. बरोबर आहे की नाही? तुमच्या पार्टीचे 2 लोक, आमच्या पार्टीचे 2 लोक आणि चौघांनी मिळून एखादा कोणी मोठा नेता किंवा अभिनेता किंवा कोणीतरी निवडा आणि अशा पद्धतीने लवादाला मध्ये आणून तुमचं भांडण मिटवा. बरोबर आहे की नाही? जसं मध्यस्थ, मेडिएटर, ब्रोकर काय काम असतं? एखादी प्रॉपर्टी असते ती दुसऱ्याला सांगायची आणि त्या पद्धतीने त्यांना पटवून सांगायचे की अशी प्रॉपर्टी आहे, इथे तुमचा चांगला बंगला होऊ शकतो. अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने समजावून सांगायचं मीडिएटरचं काम असतं. आणि दोघंही एका दुसऱ्याला न लुबाडता मी तुमची मध्यस्थी करतो आणि तुम्हाला योग्य त्या भावामध्ये जमीन उपलब्ध करून देतो. असं ज्याप्रमाणे मध्यस्थाचं काम असतं, तसंच यांनी काय केलं की तुमचे 2 सदस्य, आमचे 2 सदस्य, आणखी एक 5वा सदस्य मिळून 5 जणांनी मिळून आपण हे भांडण मिटवू. जर भांडण केलं तर दोघांचं रक्त वाहील, जर भांडण केलं तर दोघांची हिंसा होईल, जर भांडण केलं तर दोघंही त्या युद्धामध्ये मारतील आणि परिणामी दोघांची देखील हानी होईल. म्हणून असं करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. असं कोण म्हटलं? सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, मला खात्री आहे की कोलियांचा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचवलेली दुरुस्ती मतास टाळावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाळण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये. मी अशी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलिया यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा विनाश करणे हे कोणते शहाणपणाचे आहे? सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परकाचा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. बघा किती प्रेरणा देऊ लागले एकमेकांना. सेनापती म्हणतो की या युद्धाला सर्वांनी समर्थन द्या, सर्वांचा बिनविरोध पाठिंबा दर्शवा. त्यावेळेस सिद्धार्थ विरोधामध्ये उभा राहतो. सिद्धार्थ विरोध करतो यांच्या सूचनेला सेनापतीच्या. आणि ज्यावेळेस सिद्धार्थ बोलतो त्यावेळेस सेनापती विरोध करतो. असं 2 वेळेस झालं. मग सिद्धार्थ देखील काय म्हणतो? सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला व म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. त्यांनी परस्परांचा नाश करणे शहाणपणाचे